मी आज दौंड तालुक्यातल्या खोरं या गावामध्ये आलो आहे। इथं मेंढपाळांची वस्ती आहे। इथं रंजना केसकर नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीचा बळी या महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं घेतला आहे। या महाराष्ट्राच्या जे काही आरोग्याची काही सिस्टीम आहे, व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेने तिचा बळी घेतलेला आहे। त्याचं कारण असं आहे, अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये शस्त्रबंदी बरोबर ना, अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये नसबंदीच्या शस्त्रक्रिया करण्याचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पुणे जिल्ह्याला एक सर्जन भेटत नाही आणि तो सर्जन साताऱ्याहून त्यांना मागवावा लागतो। तर साताऱ्याचे डॉक्टर अनिल कदम नावाचे सर्जन 105 किलोमीटर प्रवास करून पुणे जिल्ह्यामध्ये येतात आणि दिवसभरामध्ये 4-5 ठिकाणी परत 70-75 किलोमीटरचा प्रवास करून एका दिवसात विक्रमी 97 शस्त्रक्रिया करतात आणि त्या 97 शस्त्रक्रियापैकी रंजना केसकर नावाच्या एका मेंढपाळाच्या लेकीचा मृत्यू त्या डॉक्टरांच्या हातून झालेला आहे। त्या डॉक्टरांना हे लक्षात आलेलं होतं की नसबंदी करत असताना रक्तस्राव होतोय, तरीही त्या डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। त्यांना त्यांचं टार्गेट पूर्ण करायचं होतं। 97 शस्त्रक्रिया एका सर्जनकडून। मला वाटतंय महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याचं सत्कार करावा का यांना काय करावं हा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडलाय। एक 22 वर्षाची रंजना केसकर नावाची एक मेंढपाळाची मुलगी, मेंढपाळाची घरात 2 लेकरं आहेत। एक 7-8 महिन्याचं लेकरू आहे, एक 1.5 वर्षाचं लेकरू आहे। आज त्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे। या रंजना केसकरचा जो बळी गेलाय, या बळीची जबाबदारी घेणार कोण? या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घेणार का या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री घेणार? या पुणे जिल्ह्यामध्ये एक सर्जन भेटत नसेल आणि विक्रमी शस्त्रक्रिया केल्या जात असतील तर गोरगरिबाच्या, सर्वसामान्यांच्या, मेंढपाळांच्या, लेकीबाळींच्या जीवाची किंमत या सरकारला आहे का? एका बाजूला आरोग्य खात्यावर आम्ही हजारो कोटी रुपये खर्च करतोय, अशा शेखी मिरवणारे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दुसऱ्या बाजूला एका मेंढपाळाच्या मुलीचा मृत्यू झालाय, याची जबाबदारी कोण घेणार? आणि ही जर जबाबदारी आम्ही येत्या काही दिवसामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न मांडू, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि या रंजना केसकर यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। महाराष्ट्रात तर महिला आयोगाच्या अध्यक्षा आता नाहीतच, पण केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकरांना सुद्धा हा आम्ही प्रश्न विचारू। देशाच्या तिजोरीमध्ये 15% GST भरणाऱ्या प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये रंजना केसकरचा आज बळी गेलाय। या बळीची जबाबदारी कोण घेणार? आणि त्यांचा कुटुंब आज रस्त्यावर आलंय। त्यांची ही परिस्थिती बघितली, त्यांचं जीवन बघितलं तर हाच का पुरोगामी महाराष्ट्र असा म्हणायचा प्रश्न आज अशी परिस्थिती आज इथं निर्माण झालेली आहे।